आपल्याला भासता येईल त्या ठिकाणी उडी मारायची आणि विरोधकांना अतिशय खालच्या स्तरामध्ये जाऊन टीका करायची आणि आपल्या नेत्यांना मीच कसा तुमच्या जवळचा आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारच्या मानसिकतेतली ही लोक आहेत. आज मला नगराध्यक्ष पदावरून पाय उतारून येत्या 30 तारखेला जवळपास 4 वर्ष पूर्ण होते. 4 वर्ष पूर्ण झाले, आमचा कार्यकाळ संपला. आमचा कार्यकाळ संपल्याच्या नंतर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही नगरपालिकेची निवडणूक झाली नाही आणि म्हणून आपल्या नगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासकाचं राज्य आलं. आपण सगळे या प्रभागातले सुशिक्षित नागरिक आहात. आपल्या सगळ्यांना माहित असेल की ज्या वेळेस एखाद्या संस्थेवरती प्रशासकाचं राज्य असतं त्यावेळेस तो प्रशासक कुणाच्या इशाऱ्यावरती काम करत असतो, तर प्रशासक हा सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरती काम करत असतो. सत्ताधारी लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने त्याला सांगतील त्या पद्धतीने तो काम करत असतो. मागच्या 4 वर्षामध्ये आपल्या शहराची जी दुरावस्था या लोकांनी करून टाकली प्रशासकाच्या माध्यमातून, त्याला संपूर्णपणे ते सत्ताधारी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असं माझं म्हणणं. कसल्याही प्रकारचं लक्ष यांनी 4 वर्षामध्ये शहराकडे दिलं नाही, दुर्लक्ष केलं. त्याचं कारण मित्रांनो मी आपल्याला सांगतो, केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बदनामी व्हावी, लोकांनी आम्हाला नावं ठेवावे आणि लोकांना कायम लक्षात आणून दिलं की मागच्या 5 वर्षामध्ये सत्ता यांची होती. मागच्या 5 वर्षामध्ये सत्ता असताना आपल्या सगळ्यांना माहित असेल स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीनं काम करत होतो, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपण कशा प्रमाणात काम करत होतो, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण कशा पद्धतीनं काम करत होतो आणि अतिशय काटकसरीचा कारभार आपण नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करून दाखवला. मित्रांनो, मला आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की ज्या वेळेस मी या नगराध्यक्ष पदावरून पायउतार झालो त्यावेळेस नगरपालिकेच्या खात्यावर तब्बल 20 कोटी रुपयाचा निधी शिल्लक होता. हा 20 कोटी रुपयाचा निधी संपवला आणि आज आपण जर परिस्थिती पाहिली तर आपल्या नगरपालिकेला तब्बल 65 कोटी रुपयाचं देणं आहे. म्हणजे 20 कोटी रुपये संपून तुम्ही 65 कोटी रुपयाचं देणं केलं. नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा दिल्या नाही, नागरिकांना प्रचंड त्रासामध्ये आपण ढकललं. म्हणजे पहिले 20 आणि आताचं 65 कोटी रुपये देणं, नेमकं 85 कोटी रुपयाचं तुम्ही केलं काय, याचं उत्तर तुम्ही अखंड या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेला दिलं नाही. केवळ काय केलं, फक्त आमच्यावर टीका करायची, आमच्यामुळे शहराचे असं झालं, आमच्यामुळे शहराचं तसं झालं. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची बदनामी करायचा प्रयत्न केला, आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला, अशा प्रकारचे आरोप आमच्यावर केले. मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे चाललंय, फोडाफोडीचं राजकारण चालू आहे, विरोधकांना त्रास देण्याचं राजकारण चालू आहे, त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की जर खरंच आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी किंवा मी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला असता तर यांनी 4 वर्ष मला असं सोडलं असतं का? मला मागच यांनी जेलमध्ये टाकलं असतं, मागच माझ्यावरती गुन्हे दाखल केले असते. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कसलाही भ्रष्टाचार माझ्या काळात झालेला नाही. अजून एक उदाहरण देतो मी. माझ्या काळाच्या नंतर जो मुख्याधिकारी त्या ठिकाणी होता त्याच्यावरती नगरपालिकेचे तब्बल 7 गुन्हे दाखल आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, 7 गुन्हे दाखल आहेत. ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इतर नगरपालिका आहेत, अ वर्गाच्या नगरपालिका आहेत, त्या सगळ्या नगरपालिकेवरती डेप्टी कलेक्टरच्या रँकचा त्या ठिकाणी प्रशासक नेमला गेला. प्रशासकीय काळ कसा असतो थोडक्यात मी आपल्याला सांगतो.
नगराध्यक्षाचा पदभार हा क्लास 1च्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी दिला जातो आणि मुख्य अधिकाऱ्याचं काम हे मुख्य अधिकाऱ्याने करायचं असतं. परंतु आपल्या इथे तसं झालं नाही. मुख्य अधिकाऱ्याचं काम मुख्य अधिकाऱ्यांनीच केलं आणि प्रशासकीयचा म्हणजे नगराध्यक्षाचा कारभार देखील त्या मुख्य अधिकाऱ्याला केला. 7 गुन्हे त्या मुख्य अधिकाऱ्यावर दाखल झाल्याच्या नंतर देखील तुम्हाला असं का वाटलं नाही की या मुख्य अधिकाऱ्याकरता नगराध्यक्षाचा जो चार्ज आहे तो आपण काढून घ्यावा आणि एखाद्या डेप्टी कलेक्टरच्या रँकचा किंवा एसडीओचा त्या ठिकाणी प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमणूक करावी असं आपल्याला का वाटलं नाही? साधा प्रश्न आहे. जर दुसरा कुठला क्लास 1 अधिकारी त्या ठिकाणी आला असता तर त्याच्या माध्यमातून यांना भ्रष्टाचार करता आला नसता. म्हणून केवळ अशा प्रकारच्या मुख्य अधिकाऱ्याला, भ्रष्ट मुख्य अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं आणि आपली पोळी त्या ठिकाणी भाजून घेतली. मित्रांनो, अशा मानसिकतेच्या माणसाला आपण मतदान करायचं का? हा प्रश्न आज आपल्या समोर आहे. आणि म्हणून माझं आपल्याला आव्हान आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचा जो उमेदवार आहे, नवतरुण उमेदवार आहे कृष्णा पंडित मुंडे, याचं चिन्ह आहे मशाल. आपण सगळेजण या मशाल या चिन्हाच्या समोरचं बटन 20 तारखेला दाबून एक नवीन इतिहास आपल्या प्रभागामध्ये घडवावा अशा प्रकारचं आव्हान मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तर आपला निवडून आलायच आपल्या आशीर्वादानं, परंतु त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या साथीला आपल्या भागातले हे नवतरुण नगरसेवक जर त्या ठिकाणी गेले तर निश्चितपणे आपल्या या भागाचा कायापालट करण्याच्या संदर्भामध्ये मदत होणार आहे. म्हणून माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की कृष्णाला आपण मोठ्या मताधिक्याने आपल्या प्रभागातून निवडून द्यावं, एवढंच आवाहन मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नंदूबाईंनी थोडक्यात नगरपालिकेचा लेखाजोखा आपल्या समोर मांडला. नगराध्यक्ष तर येणारच आहेत, पण एक तरुण उच्च शिक्षित अभ्यासू असा नगरसेवक आपल्याला या ठिकाणी पाठवावा अशी विनंती देखील त्यांनी केलेली आहे. बह्यांनी लेखाजोखा मांडला, पण एक गोष्ट सांगायची त्यांनी विसरले, कारण मी साक्षीदार आहे नगरसेवक म्हणून, सभापती म्हणून. आत्ताचे भाजपचे नेते त्यावेळी राष्ट्रवादीत होते. कर्जबाजारी असलेले नगरपालिकेचे नगराध्यक्ष नंदुबाई झाले होते, हे त्यांनी सांगितलं नाही. कर्जमुक्त करून पदभार सोडताना त्यांनी सांगितलं 20 कोटी नगरपालिकेची शिल्लक होते. म्हणजे आता जे म्हणतात आमच्या ताब्यात नगरपालिका द्या, त्यावेळी ते कर्जबाजारी त्यांनी करून ठेवली होती. आम्ही कर्जमुक्ती केली आणि परत नफ्यात आणून ठेवली, चांगल्या शहराला सुविधा दिल्या. हे याचा उत्तर हे स्वतःला जे काही मोठ्या डोक्याचं मिळवतंय ना, आमच्याकडे नगरपालिका द्या म्हणून, त्यांनी याचं द्यावं अशी मी आपल्या मार्फत त्यांना जाहीर आव्हान करतो. यानंतर आपल्या धाराशिवचे लाडके आमदार कैलासजी पाटील हे आपल्या मनोगत विचार थोडक्यात व्यक्त करतील. प्रभाग क्रमांक 7च्या येत्या 20 तारखेला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेस या आघाडीचे अधिकृत उमेदवार कृष्णा पंडितबा मुंडे यांच्या प्रचारार्थ आज आपल्या प्रभागात ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला प्रमुख मार्गदर्शन करणारे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमदादा, आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपले नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय नंदूभैया, आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे व्यासपीठावरील सर्व शिवसेना आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, सर्व प्रमुख नेते मंडळींची माफी मागून या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी दोन्ही पक्षाचे आणि व्यासपीठासमोर बसलेल्या माझ्या माता भगिनी, तरुण मित्र आणि घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, खरं तर आज आपल्याला ओमदादांचं भाषण ऐकायचं आहे. आपण मागच्या वेळेस मी
ही दुसरी सभा आहे माझी 7 नंबर मधली. मागच्या वेळेस मी आलो पण प्रचाराचा वेळ संपल्यामुळे येऊ शकले नव्हते. पण फक्त मला एवढंच सांगायचंय, मागच्या वेळेस मी बऱ्याच गोष्टीचा वाहपोह केला होता. 20 महिने 22 महिने रस्त्याची निविदा प्रक्रिया लांबवणाऱ्यांनी विकासावर मत मागावं का? कारंजाचे आणि तिथल्या हायमासचे 75 लाख रुपये हडप करणाऱ्यांनी विकासावर मत मागावं का? आता आपण बघतोय की बार्शी नाक्यापासनं आता रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. पण 1 वर्षापूर्वी ह्याच रस्त्याचं तुम्ही भूमिपूजन करता, उद्घाटन करता आणि निवडणूक लागेपर्यंत हे जर काम चालू न करता या भागातल्या सर्वसामान्य माणसाला, नागरिकांना त्या खराब रस्त्यावर प्रवास करावा लागतो. अनेकांचे त्या ठिकाणी अपघात झाले, एका तरुणाचा मृत्यू झाला. जाणीवपूर्वक आता भैयांनी सांगितल्याबरोबर त्याचा रोष आमच्यावर यावा. हा रस्ता तसा सार्वजनिक बांधकाम विभागाचा, पण ही नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती, नगराध्यक्ष शिवसेनेचे होते, आमदार खासदार शिवसेनेचे आहेत. म्हणून सर्वसामान्य नागरिकांचा रोष आमच्यावर यावा म्हणून जाणीवपूर्वक त्या कॉन्ट्रॅक्टरला काम 1 वर्षभर न करू देणारे आणि निवडणूक लागली की काम करू देणाऱ्यांनी विकासावर मत मागावी का? बार्शी नाक्यापासून बोंबले हनुमानकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्ता मंजूर असताना, त्याची कोरकोड झाली असताना त्या ठिकाणी एक तारांकित प्रश्न करून ह्या रस्त्याचं काम अडवणाऱ्यांनी विकासावर मत मागावं. त्यांनी आजपर्यंत कुठलाच विकास, फक्त नावाला विकास, पक्ष बदलायचा असला की कारण द्यायचं म्हणून विकासाचं नाव द्यायचं आणि प्रत्येक विकास कामात अडथळा आणायचा, कामं अडवायची, आपल्या सोयीच्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळेपर्यंत निविदा प्रक्रिया लांबवायची आणि परत विकासावर मत मागायची. मी आजपर्यंत मागही विधानसभेत बोललो होतो, कालच्या अधिवेशनात बोललो, ही निविदा प्रक्रिया 20-22 महिने का लांबली याची SIT चौकशी करायची हिंमत या सरकार दाखवणार का? आजही मी जाहीरपणे म्हणतोय, ही निविदा प्रक्रिया 22 महिने का लांबली याची SIT चौकशी सरकार करणार का? यात कोण दोषी असतील ते. आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने निवेदन दिलं होतं, यात मुख्याधिकाऱ्यांनी नार्को टेस्ट करा, का केली जात नाही, चौकशी का करत नाहीत? कारण ह्यात हे दोषी लोक, हे सत्ताधारीमधलेच लोक हे दोषी आहेत. त्यामुळे यांनी विकासावर मत मागू नये कधीच. त्यांना नैतिक अधिकार नाही विकासावर मत मागायचा. ज्यांनी विकास अडवला आणि धाराशिव शहरातल्या नागरिकांची गैरसोय जाणीवपूर्वक केली, त्यांना खराब रस्त्याला जाणीवपूर्वक सामोरं जावं लागलं. धाराशिव शहरातल्या सर्वसामान्य माणसाला त्यांना विकासावर मत मागायचा अजिबात अधिकार नाही. मला एवढंच सांगायचंय की कृष्णा पंडितराव मुंडे सारखा आपल्याकडे एक सुसंस्कृत, शालीन, सगळ्यांशी आपदीनं बोलणारा एक तरुण आपल्या समोर या ठिकाणी निवडणुकीसाठी उभा आहे. या ठिकाणी एक नगरसेवक राणा बनसोडेच्या माध्यमातून आपण मागच्या वर्षी शिवसेनेचा निवडून दिला, कोळी सर निवडून दिले होते. तुम्ही फरक बघा, कोळी सरांनी केलेलं काम असेल, राणांनी मागच्या 5 वर्षात जे काम केलं त्यांच्या भागात असेल, घरकुलाचं काम असेल, सिद्धार्थाच्या माध्यमातून केलेलं घरकुल असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टीची जी कामं केली राणांनी. शिवसेनेचा नगरसेवक दिल्यावर कशा पद्धतीची काम होतात हे राणांनी त्यांच्या भागात जे काम मागच्या 5 वर्षात करून दाखवले सगळ्या समोर आहे. त्यामुळं नगराध्यक्षपदासाठी आपण तर सगळ्यांनी सौ संगीताई सोमनाथ गुरव यांना मतदान केलेलंच आहे, ते नगराध्यक्ष होणारच आहेत, राणाही नगरसेवक होणार आहेत. परंतु ज्या पद्धतीनं राणा बनसोडेंनी त्यांच्या भागात जी कामं केली, याच्या आधीही नगरसेवक बाकीचे होऊन गेले, पण राणांनी जे काम केलं त्याच पद्धतीने काम उर्वरित आपल्या प्रभागात होण्यासाठी तुम्हाला कृष्णा पंडितराव मुंडे यांना निवडून द्यावं लागेल. कारण एक उदाहरण आहे आमच्याकडे, राणा बनसोडेंचं एक उदाहरण तुमच्या समोर आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर काम आपण आपल्या बाकीच्या प्रभागात करायचं असेल तर कृष्णा मुंडे यांना आपण निवडून द्यावं, हीच विनंती करण्यासाठी आम्ही सगळे आपल्या समोर आलेलो आहे. मला या भागातल्या लोकांना सांगायचंय, गेल्या अनेक वर्षापासून आपण एकाच कुटुंबातल्या
लोकांना निवडून देत आहे, परंतु त्यांनी काय केलं, काही नाही केलं याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. साधं मला इथले काही महिला भेटल्यावर त्यांनी सांगितलं की आम्हाला साधं रेशन सुद्धा मिळत नाही. अशा अन्याय करणाऱ्या लोकांना परत निवडून द्यायचंय का, हाही विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं मी एवढंच विनंती करतो, खासदार साहेब आपल्याला सविस्तर बोलतील, आम्हालाही पुढे जायचंय. आपल्याला ह्या प्रभागात परिवर्तन करणं ही काळाची गरज आहे आणि या परिवर्तनाच्या माध्यमातूनच कृष्णासारखा एक उमदा तरुण आपल्यासमोर पर्याय म्हणून, एक सक्षम पर्याय म्हणून कृष्णा आपल्यासमोर उभा आहे. आपण सगळ्यांनीच या सक्षम पर्यायाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून परवा दिवशी म्हणजे येत्या शनिवारी 20 तारखेला 1 नंबरला कृष्णा पंडिताबा मुंडे या नावापुढील मशाल या चिन्हासमोर बटन दाबून कृष्णाला आपण प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढीच विनंती करतो. माझ्या शब्दाने वेळा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार कैलासदादा पाटील यांनी नगराध्यक्ष तर कोण होणार सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर कृष्णा मुंडे यांना नगरसेवक करण्यासाठी आपणाला साधी घातलेली आहे. यानंतर आपल्या पुढे विचार व्यक्त करणार आहेत धाराशिवचे दबंग खासदार ओमराजे निंबाळकर. सुरेशराव आहे तिथं मशाल घेऊन. धाराशिव नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 7 चे अधिकृत उमेदवार आमचे सहकारी मित्र सन्माननीय कृष्णा पंडितरावजी मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित असलेले आमदार कैलास पाटील साहेब, नंदुबाई राजे निंबाळकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजाभाऊजी शेरखाने, मला ज्यांनी ज्ञानार्जन केलं ते शिक्षक क्षीरसागर सर, त्याचबरोबर व्यासपीठाला तर सगळ्याच प्रशांत काका म्हणून का एकदा आदरणीय व्यासपीठ सगळ्याच्या संमतीनं सगळे आता काय झालंय, सगळ्याचं खळ करून झालंय, सगळे आता सर्वाया झाले इकडे. आता जी शेतात काम करते त्यांना कळतंय काय म्हणायचं. विषय असा आहे की आम्ही तुम्हाला लय काय सांगावं अशी काही परिस्थिती नाही. तर प्रत्येकाच्या खिशानी मोबाईल आहे, त्या मोबाईलवर व्हॉट्सअप आहे, त्या मोबाईलवर फेसबुक आहे, त्या मोबाईलवर इंस्टाग्राम आहे, त्या मोबाईलवर युट्यूब आहे. आणि त्याच्यापेक्षा मागचे 40-45 वर्ष तुम्ही आपल्या जिल्ह्याची काय अवस्था झाली आहे ही तुमच्या डोळ्यात देखतच तुम्ही बघितलं. नुसतं मोबाईलवरच बघावं असं काय नाही. मला इथल्या सामान्य जनतेला प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे की ह्या जिल्ह्याचं नेतृत्व ज्या घराकडं, ज्या पद्मसिंह पाटील राणा पाटलाकडं मंत्री म्हणून 1, 2, 2.5 वर्ष नाही, तब्बल 40 ते 45 वर्ष, 40 वर्ष पद्मसिंह पाटील आणि 5 वर्ष राणा पाटील, 45 वर्ष ही माणसं आपल्या भागातनं निवडून जायची आणि शरद पवार साहेबांच्या कृपेनं कायमस्वरूपी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करायचं. मंत्री बर का, कायम ह्यांच्या टोकुऱ्यावर दिवा काय हटलाच नाही. ह्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग आपल्या जिल्ह्याला नेमका काय झाला हा साधा सरळ प्रश्न माझा जनतेला. काय ह्या जिल्ह्याला उपयोग झाला? केंद्र सरकारनं मागासलेल्या जिल्ह्याची यादी जाहीर केली. तुम्हाला मागासलेलं कळायचं नाही कदाचित. दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली आणि त्या दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात नंबर 3 ला कोणता जिल्हा? ठोकोताली.
ह्यानं तर गणलंय सगळं. चालते खेळच असा आहे बाबा. नाकातल्या नाकात बोललो, शुद्ध बोललो, तुम्हाला वाटतं काय भारी आहे, काय विजन आहे माय. कसा काटा निघालाय ती कळत नाही. दरिद्री जिल्ह्याच्या यादीत ही जिल्हा 3ऱ्या नंबरला. आणि आता गंमत बघा, जी विकासासाठी मंत्री झाले ती मंत्री खासदार म्हणून निवडणुकीला उभा राहिल्यावर स्वतःची इस्टेट जाहीर करावी लागते. ऍफिडेव्हिट द्यावं लागतं का नाही, माझ्याकडे एवढी एवढी इस्टेट आहे. इस्टेट जाहीर केली तर ती पद्मसिंह पाटील 2009च्या निवडणुकीत श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात नंबर 3. आता टाळ्या खऱ्या आणायच्या. आता शान बसतील बाजूने गेले. मला काय म्हणायचं ते कळालं का तुला? ज्या लोकांसाठी, ज्या जनतेसाठी तुम्ही मंत्रिपद घेतली त्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला काय? तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा 3ऱ्या नंबरला. आणि पद्मसिंह पाटलाच्या घराला काय? तर श्रीमंत खासदाराच्या यादीत ठीक खासदार पद्मसिंह पाटील कितव्या नंबरला? 3ऱ्या नंबर. ही आपल्या जिल्ह्याची अवस्था. एवढंच नाही, तुम्हाला पहिल्यापासून सांगतो यांचं. दादानी फक्त मूग ही सांगितलं, कारण सांगितलं हातला देवीचं. कोण कोण गेलं हातला देवीचं कारण बघायला? पुन्हा कोणाला दिसलं गावावर हातवर करा. बोटिंग कोणी कोणी केली? आपल्याला बोटिंग करायची आहे. बोटिंग कशाची? बॉम्बला काटा निघाला चलदी. ह्या वर्षी भाषणाला आलं की अजून मोठं सांगायचं पुढचं. नुसतं मोठंच का पाहण्याच्या. सर तुम्हाला आठवत असेल, मोपेडचा कारखाना इथं व्हायला येणार होता. घोषणा झाली पद्मसिंह पाटलांनी केली. आता ह्यांच्या काळातला आहे, तरुण पोराला माहित नसेल. मोपेडचा कारखाना बोंबला आलाच नाही, पण जागा मात्र कॉलेज. पुन्हा हिऱ्याला पैलू पाडायचा कारखाना आणणार होती बहादर. आहे का नाही कारखाना आपल्या इथं? सारखा चालू आहे. रोज हिरं निघते बाहेर जायचं. दम लाव. कारखाना अजून आलेला. आणि ते हिडयोगांच्या फॅक्टरीचं आयनीपाड्याच्या मोहराला होतं तुम्ही तिथं दिसतंय बघा एक जाळलेलं डोंगूर. ती हिडयोगांच्या फॅक्टरीचा बी तसाच काटा निघाला. ही वस्तुस्थिती आहे. मी तुम्हाला गंमत म्हणून, भाषण म्हणून सांगत नाही. अवस्था आहे. जागा मात्र ह्यांच्या ताब्यात. आणि ती कमी होतं म्हणून ह्याला पवारांनी मॉनिटर नसताना वर्गात डायरेक्ट मंत्री केलं. ही त्याच्या पुढचं. ही म्हणलं आता त्या जट्रोपापासून, आपल्या त्या मोगली एरंडापासून बायो डिझेल तयार करायचं. झालं की तयार. आपण सगळं ती डिझेल टाकून हेटता रोज गाड्यांनी. आहे का नाही? आणि ती माझं ती सर शुद्ध बोलतं. मोगली एरंडापासून बायोडिझेलची निर्मिती. लोकांना वाटतं काय भारी हवं मायना. पुन्हा हे सांगितलं वायनरी. माणसाची वायनरी झाली, पण वायनरी काय झाली? बॉम्बे रेयॉन. हा जो शोट आहे ना, शोट हा शोट करायचा कारखाना आहे. जल्दी आणि ह्या बारीला इथून पुढचं हाणून जाते. मोठं का पाहतोय. आपल्याला वाटतं काय भारी माणूस आहे, काय विजन आहे. ही अवस्था आहे या जिल्ह्याची. केलं काहीच नाही, नुसत्या घोषणा. अरे ही 13ला जन्म झालेला आहे. 45 वर्ष मंत्री असताना संत गोरोबा काकाच्या डोक्यावरचे पत्र ह्या बापलेकाच्या निघाले नाही. हो सर, ती पत्र काढले मधुकरराव चव्हाण मंत्री झाल्यावर. आणि ती आता तुळजापूरचा आमदार झालं. त्याला सांगतोय तिरुपतीच्या धर्तीवर तुळजापूरचा विकास करी कास. ती गत आहे, वस्तुस्थिती आहे. आणि माणसं कोण ह्यांच्यात? हा ड्रग्ज असेल तर नंबर 1,
गांजा ड्रग आणि गणपतीत नाच काम करणारी ती तर लय दुर्यात लय भारी. गणपतीत ती अवस्था आहे या जिल्ह्याची. आणि इतकं वाटोळं करून परत तीच माणसं, इतकं वाटोळं करून परत तीच माणसं आम्हाला विचारते की तुम्ही 2.5 वर्ष तुमचे मुख्यमंत्री होते, काय केलं? अरे आम्ही तुझ्यासारखे मंत्री नव्हतो, सत्ताधारी पक्षातले आमदार खासदार होतो. आणि त्या 2.5 वर्षात 1.5 वर्ष कोरोनामध्ये गेलं. 1 वर्ष फक्त आम्हाला सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली. त्या 1 वर्षात या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमित देशमुख त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या सहीनं मंजूर करून घेतलं, शासनाच्या मालकीचं केलं आणि चालू केलं. कुठं? आपल्या धाराशिवमध्ये. इथं दिसतंय तुम्हाला बघायला. आज त्या कॉलेजमध्ये सर्वसामान्य माणसाच्या हृदयावरची शस्त्रक्रिया असेल, मेंदूवरची शस्त्रक्रिया असेल, ज्याला 7 लाख 8 लाख 10 लाख रुपये खर्च होते, ती मोफत शस्त्रक्रिया ह्या महाविद्यालयात पार पडते. ही पहिलं काम. ह्यांच्या काळात बी एक कॉलेज मंजूर झालं, पण कुठं चालू केलं? नेरूळ, मुंबई. फार गरीब लोक आहेत तिथे, प्रचंड. म्हणजे खायला अन्न नाही म्हणून आत्महत्या करायला मुंबईचे लोक. इतकी प्रचंड गरिबी आहे तिथे. म्हणून कुठं चालू केलं? मुंबईला. आणि हिथं डॉक्टरकडे लोक गेल्यावर सुद्धा 50,000चं बंडल फेकून आणतात. असं डॉक्टर एक चल कर. हिथं गरज म्हणून कुठं नेलं? चालू कुठं केलं? नेरूळ. ती सुद्धा शासनाच्या मालकीचं नाही, तेरणा कारखान्याच्या हाणलेल्या सभासदाच्या ट्रस्टच्या मालकीचं. जिथं मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील, मरुस्तोर सदस्य राणा पाटील, मरुस्तोर सदस्य अर्चनाताई आणि मरुस्तोर सदस्य आता नवीन मुल्लू पाटील. तुम्ही म्हणसाल मेडिकल कॉलेज काय भानगड आहे? एक MBBS ऍडमिशन करायचं म्हणलं तर 1.5 कोटी ते 2 कोटी पैसे मिळतात. किती? 1.5 ते 2 कोटी रुपये. त्या पद्मश्री पाटील राणा पाटलाला आव्हान आहे, एक पोरग दाखवा मला गरीबाचं इथं आणून. एक पोरग, एक सुद्धा पोरग तुम्हाला शोधून सापडणार नाही. सगळा स्वार्थ, स्वतःचे किसे भरले, जनतेचा अक्षरशः लक्त शोषून घेतलंय. ह्या वृत्तीची ही माणसं आहे. ती आम्हाला विचारते. ती कॉलेजची अवस्था. बरं, परवा मी बघितलं गणपतीचा डान्स राहिला आपला अर्धा. आमच्याकडे उमेदवार निवडीचा काय क्रायटेरिया? बाबा काम करते का? सोमनाथ आप्पा तुम्हाला माहित असेल, सोमनाथ गुरु. त्या कोपऱ्यात जरी नगरसेवक म्हणून काम करीत असला तरी आप्पानं 4 वर्ष नगर पंचायत मध्ये, नगर परिषद मध्ये आपल्या प्रशासक होता. ही नगरसेवक नव्हता आप्पा, तरी सुद्धा नागरी समस्या नावाचा ग्रुप टाकला, काढला ग्रुप. कुठल्याही माणसानं आमचं पाणी कधी सुटणार आहे, आमच्याकडे घंटा गाडी कधी येणार आहे, आमच्याकडे कुत्रं मरून पडलंय, वास सुटलाय, आमच्याकडे लाईटीची अडचण आहे, त्या माणसानं त्या ठिकाणी माझा प्रभाग, मी नगरसेवक आहे का नाही याचा विचार न करता प्रामाणिकपणे तुमच्यासाठी काम केलं. आणि त्याचीच फलश्रुती म्हणून आज काही तर 100% 21 तारखेच्या निकालात त्या नगराध्यक्ष होणार आहे. हे आमचं त्या ठिकाणी त्यांच्यात काय क्रायटेरिया? गणपतीत ओमराजेच्या पुढे चांगलं नाचलो कोण? बरं, निवडणूक कशाची आहे? आपलं मिरवणूक गणपती. तुम्ही बघायला आलता की तिथे कशी डान्स हाणत होती, बघितलं का नाही? गणपतीची मिरवणूक आहे. बरं, होय बाबा, एखाद्या वेळेस समजा एखादा माणूस निवडून आला नंतर डान्स केला तर तुम्हाला मी समजा आले निवडून आले, नाचायला नाचू दे म्हणला. नाचतंय कशासाठी नेमकं? कारण 2014ला पद्मसिंग पाटील 2.5 लाख मतानं पडलं लोकसभेत.
म्हणजे हे मलूचे आजोबा. 2019 ला मलूचे पप्पा 1,27,000 मतांनी पडले आणि 2024 ला ह्या 2,000 रेकॉर्ड तोडला अर्चनाताई. त्या मलूच्या मम्मी त्या 3,30,000 पडले. मग ही नाचत कशा पाहिजे होता? आजोबा पडले, पप्पा पडले, मम्मी पडली. तुम्ही गणपतीची मिरवणूक बघायला आला, लेकर आले, मी आपलं संयमानं घेतलं. आपल्या मराठीत एक म्हण आहे बघा, लगीन लोकांचं नाचतंय ते पुढचं तुम्ही. ही गत आहे, ही अवस्था आहे जिल्ह्याची. बरं झालं ती मशाल तुझी कुठं आहे, ठेवली का? ही बी म्हणते मशाल दिसू ना त्याला. काय म्हणते मलू? आईस्क्रीमचा कोण आहे म्हणते. एकदा घ्यावं तोंडात द्यायला, द्या ती पेटू. गार लागते का गरम लागते कळलं आईस्क्रीमचा कोण. उगा आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. जनता निश्चितपणे यांना धडा शिकवणार आहे. काय काही लोक नगरसेवक झाल्यावर बी असं जमिनीवर चलतच नाही, त्याचा असा आदरच चलतोय जमिनीवर, त्याचं पाय टेकत नाही त्याच्या. काय काय जणांचे फुगे लांब हवेत गेलेले असते, पण जनता कवा टाचणी मारून हवा काढील कळत नाही. बघा झालेला नीट केलंय. त्या फुग्यावर जाऊ नका. मला काय म्हणायचं कळलंय तुम्हाला. ही लोकांची ताकद फार मोठी असते, लोकांची शक्ती फार मोठी असते. बांधवांनो, आम्ही तुमच्यासाठी म्हणून काम करतोय. आम्ही त्या दिवशी सुद्धा तुम्हाला विचारलं, आम्ही विचारलं स्पष्ट की तुम्ही 7 कोटीच्या गाडीतून कसं काय फिरू शकता. प्रश्न आहे माझा. आता ही तरी पाटील आहे इथे. ती म्हणले मी 12 वाड्या आणि 13 तेरचं पाटील आहे. ही दत्त गेलेलं पाटील आहे. ही सांगायला घुशांना त्याला माहित नाही. तुम्हाला सांगा, त्याला सांगा नीट. फंड पाटलाकडे दत्त गेलेलं पाटील आहे आणि ह्याला दत्त घालवायला आमच्या राजे निंबाळकरांची नेहमी इस्टेट टिकावी लागले. स्टेडियम फिडियम जे आहे का सगळं. आमचं पंजो बाबू बलराव राजे तेव्हा हैदराबादला कोर्ट होतं. त्या कोर्टात तारखी करायच्या. ही पाटील म्हणून बसवायला तिथं. आपण होतो पाटलावर. आता पाटील तुम्ही का 7 कोटीच्या गाडीत हिंडत ना? तुमची तर आखी जमीन धाराशीमध्ये. बरं, पाटलाच्या शेतात मी नानासाहेब काका बघितलंय. कायम ज्वारी असेल, ऊस असेल, कायम पीक असतंय. आणि त्या पाटलाच्या गावात दत्तक गेलेले ईडी बाबळ. आता येड्या बाबीवर जर 7 कोटीच्या गाडीत फिरणं होतं, मग आम्ही सगळीच खुळे आहोत. आपण सुद्धा काय लावली पाहिजे? लावा मग आता पुढच्या वेळी. ही भ्रष्टाचार करून जमवलेला पैसा आहे आणि तीच भ्रष्टाचार करून आम्हाला रुबाब दाखवायले. आम्हाला सांगते टक्केवारी. अरे आम्ही टक्केवारीनं जर बरबटले असतो ना, तर ज्या वेळेस शिवसेना पक्ष फुटला त्या 100 कोटीवर लाथ मारून प्रामाणिकपणे थांबलेले आम्ही माणसं आहेत. आम्हाला दुसरं प्रमाण द्यायची गरज नाही. काय कुठलाही काय माणूस तर टक्केवारी जाणार 100 कोटीपेक्षा जास्त जाणार आहे काय? दुसरं, आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता. मला सांगा, भ्रष्टाचारी माणसाला शुद्ध करणारी आपल्या देशाची एकच मशीन आहे. कोणची? भाजप नावाची वॉशिंग मशीन. किती बी दलिंद्र माणूस टाका तुम्ही, स्वच्छच बाहेर पलीकडे. 40 वर्षाच्या शरद पवारांनी तुम्हाला मंत्री केलं. त्या शरद पवारांना एका रात्रीत सोडून तुम्ही कोणत्या पार्टीत गेला? मशीन वॉशिंग मशीन. तुम्ही जर प्रामाणिक असता, आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता ठामपणे त्या भारतीय जनता पार्टीच्या पुढे उभे आहे. तुमच्यासारखं नाही त्या भाजपच्या मशीन मध्ये पालत पडायला गेलो आम्ही वॉशिंग मशीन मध्ये.
धू 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 मला लवकर. एवढं प्रमाण बास आहे आमचं सांगायचं. अब तुम्हाला तर का कळणार आहे सांगा तरी मला. इतका काटा काढून अजून दम निघाला नाही आणि भाजपमध्ये जाताना काय म्हणताय आपण विकास करायला चाललो अगो बाया. आता ही तिसऱ्या नंबरला होता बहुतेक पहिल्या नंबरला हिचं काय की श्रीमंताची आहे ती आणि जिल्हा दरिद्र्यात. हा बरं सर गंमत बघा. खासदारकी लागली कोण निवडणूक लढवित आहे अर्चनाताई. आमदारकी लागली की राणा पाटील. आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिलेला राखीव सुटलंय लगेच कोण काय माऊली. म्हणजे या जिल्ह्यात विकास करायची अक्कल फक्त एकाच घराला आहे बाकीची सगळी बी नाकी. त्याच्या उलट ओमराजे आहे. ओमराजे जिथून आमदार होता ओमराजेला खासदार म्हणून तुम्ही लोकसभेत पाठवलं. बांधवानो त्या जागेवरनं धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघातनं ना ओमराजेची बायको आमदार झाली, ओमराजेचा भाऊ आमदार झाला, ना ओमराजेची आई आमदार झाली. कैलास पाटील नावाचं एक शेतकऱ्याचं लेकरू तिथून आमदार झालं. आणि मला अभिमान आहे की चांगल्या पद्धतीचं उत्तम पद्धतीचं काम आज कैलास दादा त्या ठिकाणी करतात. आम्हाला राजकारण आमच्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी करायचं नाही, घर मोठं करायला चालवायचं नाही. एक चांगल्या माणसाचं एक चांगल्या वृत्तीची प्रामाणिक माणसं एकत्र येऊन ही घाण कशी स्वच्छ करता येईल, ही राजकारण कसं चांगलं करता येईल ह्या उद्देशाने त्या ठिकाणी आम्ही जातो. आणि म्हणूनच त्याचाच भाग म्हणून ही सुद्धा स्वच्छतेचाच भाग आहे. कृष्णाला जी उमेदवारी दिली ती स्वच्छतेचाच भाग आहे. फार घाण झालेली आहे. आज माझी विनंती आहे तुम्हाला आणि कृष्णा 24 तास उपलब्ध राहायचं. पुढच्या वर्षी पुन्हा कुणाची तलब सुद्धा नाही राहिली पाहिजे उभा राहायचं सारखं लोकांसाठी. उठल्यापासून झोपेपर्यंत आपण लोकांसाठी काम केलं. लोक आयुष्यात विसरत नाही. त्याच्या पुढे उदाहरण म्हणलं तर ओमराजे आहे, कैलास पाटील आहे समोर दाखवायला. तुम्हाला साधी गंमत नाही. मला ती परवा अतिवृष्टी झाल्यावर आलते 1 फुल 2 हाफ मधले ह्यांना उमेदवारी दिलेली. आता ती बी गंमत आहे सर. अर्चनाताईंनी खासदारकी कोणत्या चिन्हावर लढवली घड्याळ. राणा दादा कमळ. आता दोघी बी लढत होती कमळ आणि घड्याळ. प्रचार काही वेगळा चालू होता काही एकत्र होता. इतकं लोकांना मूर्ख समजता का हो. आणि इथं दादागिरीची भाषा कुणी दाखवायची. आणि एक सांगतो माज दाखवला की जनता 100% माज जिरवी. ती माज कुणाचा चलत नाही. अरे रावणाची लंका राहिली नाही तू की झाडकी पत्ती आहे काय ह्याचा अहंकार बाळगता तुम्ही. जेव्हा जेव्हा पाप जास्त होतंय माज चढतंय सत्तेची नशा डोक्यात जाते तेव्हा जनता मला वाटतंय कैलास पाटील ओमराजे सारखं सामान्य माणसाला सुद्धा 100 कोटी रुपये खर्च करून सुद्धा त्यांचा पराभव त्या ठिकाणी करीत असती. मला वाटतं हा फरक आहे. मी सांगत होतो 1 फुल 2 हाफ आलतं. अरे त्याच्या गाडीतलाच किस्सा आहे. कोण आहे ते तुम्ही ओळखून घ्या तुमच्या लक्षात येईल. म्हणले मी 50 दिले, देवेंद्रने 20 दिले, एकनाथरावने 20 दिले, 90 झाले. 10 कोटी तरी ह्याने जवळचे खर्च केले असतील. अरे 100 कोटी खर्चून हा 3,30,000 पडले. $100 कोटी खर्च आहे. बांधवानो काय होतं माझ्याकडे होते 100 कोटी. सामान्य माणसाची शक्ती होती, सामान्य माणसाचं केलेल्या कामाची शुद्धरी होती आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद होता. एका बिगारी काम करणाऱ्या माणसानं मिस्त्रीच्या हाताखाली 700 रुपये हजेरी आहे सर त्यानं 1,500 द्यावे मला निवडणूक लढवायला. एक मंगरुळची बहीण आहे माझी, तिचा पुढती चिचुक वेगळं करते चिचा इगळी करते. दिवसाला किती 400-500 कमीत असेल तिनं मला 1,500 द्यावे. पण बांधवानो कष्टाचे घामाचे परिश्रमाचे आपुलकीचे प्रामाणिकपणाचे
ही 3,000 रुपये सुद्धा त्या 100 कोटीला ऐकले नाहीत. ह्या स्वाभिमानी जनतेनं ह्या ओमराजेला 3,30,000 मताच्या फरकानं त्या ठिकाणी लोकसभेत पाठवलं. ही ताकद आहे इथल्या जनतेची. आणि म्हणून माझी विनंती आहे, इथं मी कळालंय मला काय भाव फुटलाय का नाही. किती आहे 5 कळायला बाबा. मला तुम्ही साधं सांगा, ही 5,000 रुपये